हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सर्व. तर हे लोकेशन आहे बुलढाणामधील दुधा ब्रह्मपुरी शेजारी जे विवेकानंद आश्रम आहे तिथलच आहे. आम्ही तिथे फिरायला गेलो होतो. आमची पूर्ण फॅमिली गेली होती. तुम्ही इथे बघू शकता. इथे फीज आहे एंटर होण्यासाठी 200 रुपये यांनी आमच्याकडून फीज घेतली होती. आणि नंतर मग आम्ही पुढे निघालो फिरायला पाहण्यासाठी. आतमध्ये कशा प्रकारचे गार्डन आहे, कशा प्रकारचे फोटोशूट इथं होतात. तर तुम्ही इथे बघू शकता. वरतून मी फोटोशूट करत आहे. नंतर एंटर होऊन सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. सध्याच तुम्ही वरतून पहा किती छान प्रकारे इथं फिरण्याचं ठिकाण आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर सुद्धा इथे येऊ शकता. आम्ही आमच्या फॅमिलीबरोबरच इथे आलेलो आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता खूप मस्त असं गार्डन आहे. आणि इथे झाडांची जी कटिंग करणं सुरू आहे, झाडांचे जे सेटलमेंट आहे ते लावणं सुरू होतं. तुम्ही इथे वर्कर्स बघू शकता. पण तरीसुद्धा आम्ही तिथे फिरायला गेलो, कारण आम्हाला माहितीच नव्हतं की तिथे वर्कर आहेत आणि तिथे काम सुरू आहे. खूप दिवसापासून यायचं असंच चाललं होतं. पण म्हटलं चला आता एक वेळ आलोच तर पाहूनच येऊया. मग आम्ही आमच्या फॅमिलीबरोबर इथे आलेलो आहे. तुम्ही इथे त्या गार्डनमध्ये एंटर व्हायचा जो रस्ता आहे तो बघू शकता. 2-3 सीड्यावरती चढणं लागतात आणि डाव्या साईडला टर्न होणं लागते आणि मग आपण त्या गार्डनमध्ये जे आहे ते पोहोचतो. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे जो आहे तो धबधबा पडणार आहे. इथं संत गजानन महाराजची जी आहे ती मूर्ती आहे. आणि इथून समोर जे गार्डन आहे ते सुरू होते. तुम्ही हे फ्लावर्स बघू शकता. मला हे फ्लावर्स एवढे आवडले. मी याचा एक व्हिडिओ काढला आणि खूप सारे फ्लावर्स इथे आहेत. खूप सारे फोटोज आम्ही इथे क्लिक केले माझ्या फॅमिलीबरोबर. मी माझे स्वतःचे, माझ्या मुलाचे. तुम्ही हे झाडे बघू शकता. कशाचे फूल आहे काय माहिती, पण खूप छान दिसत होतं. तुम्ही इथे बघू शकता ग्रासची किती छान प्रकारे कटिंग केलेली आहे. आणि फ्लावर्स जे आहेत ते जागोजागी होते, जेणेकरून ॲट्रॅक्टिव्ह दिसेल प्लेस आणि ब्युटिफुलसुद्धा दिसेल. इथे खूप सारे फोटोज क्लिक करता येतात. पण अचानक इथे पाऊस सुरू झाला आणि आम्ही एका जागेवर बसलो. नेक्स्ट वन मी माझ्या मुलाचा इथे फोटोशूट केला. माझा मुलगा काही एका जागेवर थांबत नव्हता. इथे खूप सारे असे स्टॅच्यू आहेत ज्याच्या शेजारी आपण आपल्या मुलाचे फोटो काढू शकतो. आणि माझा मुलगा काही एका जागेवर राहतच नव्हता. त्याला काही समजत नाही एवढं त्याच्यामुळे. पण तरीसुद्धा आम्ही त्याचे फोटो काढले आणि त्याचा फोटोशूट एवढा चांगला आला ना. आणि नंतर इथे तुम्ही बघू शकता खूप सारे असे स्टॅच्यू आहेत, प्राण्यांचे सुद्धा आहे. आणि छोटा भीम, डोरेमॉन वगैरे कार्टून्स असतात ना, त्यांचेसुद्धा आहे. तर आम्ही त्याला त्याच्या शेजारी उभं केलं होतं, पण तो काय तिथे राहत नव्हता. फोटोज काही व्यवस्थित क्लिक करू देत नव्हता. तो त्या हरिणचे कानच पकडत होता. मग नंतर आम्ही तिथून निघालो. तुम्ही हा व्ह्यू बघू शकता किती छान प्रकारे आहे. खूप छान, एकदम मन असं प्रसन्न होईल असं ठिकाण आहे. नेक्स्ट वन तुम्ही इथे पाहू शकता की लॉयन्स आहेत. तो त्यांचे पण कान पकडत होता. फोटोशूट काही करू देतच नव्हतं. तुम्ही इथे बघू शकता. हे प्लेस किती छान आहे फोटो काढण्यासाठी. आम्ही तिथे माझ्या मुलाला बसवलं, पण त्याला तिथं काही करमलं नाही. त्याला काही उठता आलं नाही. तो खूप जास्त रडायचा. आणि तुम्ही बघू शकता फोटो काढण्याचं प्लेस एकदम छान आहे. फोटोशूट तुम्ही इथे करू शकता. वेडिंगचासुद्धा, म्हणजे ॲनिव्हर्सरीचा सुद्धा तुम्ही हा लूक बघू शकता. किती छान दिसत आहे. पण तो काही तिथे थांबतच नव्हता. त्याला खूप भीती वाटायची. पण तरीसुद्धा आम्ही त्याचा फोटोशूट केला. आणि नंतर मग मी त्याला घेऊन तिथून उचलून घेतलं. आणि नेक्स्ट वन तुम्ही बघू शकता. तिथे छोटासा धबधबा आहे. आम्ही तो बघायला चाललो आहे. आणि इथे माझे जे काका आहेत, छोटे काका, ते आमची व्हिडिओ शूटिंग काढत आहे. आणि तुम्हाला धबधबा आता पाहायला मिळेलच. नेक्स्ट वन तुम्ही ग्राससुद्धा पाहू शकता. त्या वर्करने किती छान कटिंग केलेली आहे. आणि हा धबधबा तिथे काम सुरू होतं त्याच्यामुळे तिथे काही वॉटर अवेलेबल नव्हतं. आणि आम्हाला माहिती नव्हतं की तिथे काम सुरू आहे. पण तरीही आम्ही अचानक गेलो तिथे. आम्ही आता तिथून निघालो. तुम्ही बघू शकता. आणि ही जी गजानन महाराजची जी मूर्ती आहे ती अतिशय छान आहे. आणि तिथूनच सर्व लूक हा जो आहे डिक्लेअर होतो की एक्झॅक्ट कसा दिसतो. तुम्ही हा वरतूनसुद्धा लूक बघू शकता. तिथे वरती जायला थोडंसं काही सीडी वगैरे आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्ण लूक जो आहे एक्झॅक्ट क्लिअर होईल. तिथे आम्ही गेलो आणि तुम्हाला लूक तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे दिसत आहे. खूप छान ठिकाण आहे फिरण्यासाठी. आणि इथे एक मोठा धबधबा आहे. आम्ही तिथे सुद्धा गेलो होतो. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता.
आणि वरतूनसुद्धा हा लूक खूप छान दिसतो. हे फ्लावर्सचे जे झाड आहेत मोठे मोठे ते अगदी छान आहेत आणि त्याचे फ्लावरसुद्धा छान आहे. मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे फ्लावर्सबद्दल. तुम्ही तो पण बघू शकता. नेक्स्ट वन इथे काहीतरी खेळण्याचे ठिकाण होते, जे मुलं छोटी छोटी मुलं जे खेळू शकतात. आम्ही तिथं गेलो माझ्या मुलाला घेऊन आणि माझ्या मुलाला जे गोल गोल फिरणारी चक्री असते आम्ही तिच्यावर त्याला बसवलं आणि मी सुद्धा बसले आणि खूप मजा केली, खूप खेळलो. तो खूप घाबरत होता, त्यासाठी मी पण त्याच्या शेजारी बसली होती. आणि इकडे माझी सासूबाई आणि माझी आजी खूप हळूहळू चालत होते. मी त्यांचासुद्धा व्ह्यू घेऊन घेतला, म्हटलं व्हिडिओमध्ये ॲड करायला. त्यांचं चाललं होतं गप्पा करत करत. नेक्स्ट वन माझ्या मुलाएवढंच इथं झाड होतं, मी त्याला त्याच्याखाली बसवलं आणि त्याचा फोटोशूट केला तिथेसुद्धा. आणि फायनली आम्ही तिथून निघालो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा.